नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर इंडियामध्ये असताना जेव्हा हे विचारायचे ना आपण बाहेर जायचं का, तेव्हा 120च्या स्पीडने तयार होऊन बसणारी मी डेन्मार्कला आल्यापासून बाहेर जायचं नाव काढलं की 120च्या स्पीडने मला कारण आठवतात की का जायला नको बाहेर. मग काय, माझी कारणं सुरू. बाहेर ऊनच नाहीये, बाहेर बर्फच पडलाय, बाहेर पाऊस पडतोय, बाहेर वारं खूप वाहतंय ना. पण माझ्या कारणांना इग्नोर करून हे दोघं बाहेर पडतात आणि त्यांच्या मागे मलाही यावं लागतं. चालता चालता मला हा तलाव दिसला म्हणून शूटिंग करायला आले, पण मायनसमध्ये टेम्परेचर असल्यामुळे तलावाचा पण पूर्ण बर्फ झालेला आहे. बापरे, हे बदक नाहीये, हे डेन्मार्कचं आईसप्रूफ मॉडेल आहे. आम्ही इथं थंडीनं कुडकुडतोय आणि हे बदक डेन्मार्कच्या गोठलेल्या तलावामध्ये मस्त चिल करते. पण या बदकाकडून शिकण्यासारखं एक आहे. जर या वातावरणामध्ये राहायचं असेल तर निसर्गाशी जुळवून घेतलं पाहिजे, या वातावरणामध्ये बाहेर निघालं पाहिजे, तेव्हाच आपल्या शरीराला या वातावरणाची सवय होईल. आत्ता सध्या डेन्मार्कमध्ये -6, -7 असं टेम्परेचर असल्यामुळे खूप जास्ती बर्फ पडतोय आणि बर्फ पडल्यामुळे पूर्ण रस्त्यावरती बर्फ होतोय. या बर्फामुळे गाडी चालवताना खूप प्रॉब्लेम्स येतात. सो रात्री अशा गाड्या येतात ज्या रस्त्यावरचा बर्फ क्लीन करून जातात. त्याचप्रमाणे फुटपाथवरून चालताना लोकांना त्रास होऊ नये यासाठी अशी एक छोटी गाडी येते जी फुटपाथवरचा बर्फ क्लीन करून. डेन्मार्कच्या या बर्फाक्षणासोबत मी हा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा भेटूया. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्हिडिओ अँड डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.